नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पल्लवी पोटे यांच्या बंदिशीने झाली. त्यानंतर त्यांनी राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेले मंदारमाला या संगीत नाटकातील पद गाऊन रसिकांची वाहवा मिळवली. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीच्या अवीट स्वरांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रंगत आणली. पंडित चौरसिया यांनी राग मधुवंतीने आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रूपक तालातील रचना स्वरबद्ध केल्या. त्याला पंडित विजय घाटे यांनी तबलाची साथ दिली. सकाळच्या वेळी गायली जाणाऱ्या भूपाळीचे स्वर सायंकाळच्या वेळी आपल्या बासरीमधून काढत त्यांनी रसिकांची मने जिंकली. खास रसिकांच्या आग्रहाखातर पहाडी स्वर छेडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर रंगलेल्या तबला आणि बासरीच्या अनोख्या सुरावटीचा आनंद हजारो उपस्थितांनी घेतला. या जुगलबंदीला तानपुऱ्याची साथ बाळासाहेब मिरजकर आणि विनय चित्राव यांनी दिली. बालगंधर्व चित्रपटातील गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पुरिया कल्याणने केली. त्यानंतर त्यांनी बालगंधर्व चित्रपटातील नाट्यपद वद जाऊ कोणाला शरण सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या गाण्यासाठी रसिकांनी वन्स मोर दिला, मात्र त्यांनी तो न घेता रसिकांना थेट पंडितजींची आठवण करून देणारा माझे माहेर पंढरी हा अभंग सादर करून गायनाचा समारोप केला. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरे चातिरी. माझे माहेर पंढरी, आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी, आहे भिवरे चातिरी. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर. त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुडुलकर, तबला भरत कामत, तर तानपुऱ्यावर विनय चित्राव आणि मुकुंद भाडाळे यांनी साथ केली. महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांनी केला. त्यांनी राग बिहागने गायनाची सुरुवात केली. त्यांना हार्मोनियमवर डॉक्टर अरविंद थत्ते, तबला भरत कामत, तानपुरा बाबासाहेब मिरजकर आणि मोहसिन मिरजकर यांनी साथ संगत केली. वैकुंठ स्मशानभूमीत सुमारे 1000 दिवे पेटवून देव दिवाळीचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण वैकुंठ स्मशानभूमी दिव्यांच्या प्रकाशाने यावेळी न्हाऊन निघाली. रंगावलीकार सुनील सोनटक्के यांनी मनमोहक अशी रंगावली विद्युत दाहिनीच्या परिसरात काढली. माजी नगरसेविका शुभदा जोशी यांनी या देव दिवाळीचे आयोजन केले होते. या प्रसंगी वैकुंठ कर्मचाऱ्यांनी तसेच देव दिवाळीसाठी आलेल्यांनी दिवे पेटून दीपोत्सव साजरा केला. वैकुंठ स्मशानभूमीत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी किशोर एकल, संजय सोनावणे, सचिन निजामपूरकर, दत्ता बोरकर, विठ्ठल लांडे, युवराज भिसे, सनी आवळे, शशिकांत आवळे, शिवाजी ढोमे इत्यादी उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे दलित शोषितांचा विकास झाला नाही, अशी खंत ज्येष्ठ कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली. पुणे विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अध्यासन डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित 3ऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, स्त्री चळवळीच्या अभ्यासिका डॉक्टर माया पंडित, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, संमेलनाध्यक्ष संजय पवार, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉक्टर विजय खरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी ढसाळ म्हणाले, प्रस्थापितांच्या संमेलनांमध्ये होत असलेल्या चर्चा व विविध कारणांवरून निर्माण होणारे वाद सम्यक साहित्य संमेलनासारख्या सामाजिक परिवर्तनाशी बांधलेल्या संमेलनात आणू नका. जागतिकीकरणामुळे दलित शोषितांचा विकास झाला नाही. सद्यस्थितीत त्यांच्या परिस्थितीला पारावर उरला नाही. दलितांना मिळालेल्या वतनाच्या जमिनी आता त्यांच्याकडे राहिल्या नाहीत. हेच दलित आज क्रांतीच्या दिशेने जाण्याची वाट पाहत आहेत. परिवर्तनवादी संमेलनाच्या रूपाने क्रांतीच्या दिशेने जाऊ पाहणाऱ्या दलितांना वळण मिळाले पाहिजे. दलित साहित्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक व वैश्विक विचाराला उचलून धरले. साहित्यातून समाज परिवर्तन होते. समाजात हजारो जाती व उपजातींमुळे निर्माण झालेल्या दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून पुढे ते म्हणाले, आंबेडकरी पक्ष व संघटनांमध्ये समर्पणाची भावना राहिली नाही. दलित कार्यकर्त्यांमधील समर्पणाची भावना पुन्हा जागृत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. भांडवलशाहीमुळे दलितांचा विकास होऊ शकला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होऊ शकले नाही. देशातील काही राजकीय व्यक्तींनीच आंबेडकरांच्या सामाजिक विचाराला मूठ माती दिली, अशी खंतही ढसाळ यांनी यावेळी व्यक्त केली. 64 वर्षानंतर 65 वर्षानंतर हे घडलं नाही. संविधानातला आशय, संविधानातली मार्गदर्शक तत्वे, संविधानातलं व्यक्तीचे अधिकार आणि हक्क इत्यादी गोष्टींची चर्चा ही करता येऊ शकते, परंतु आजच्या या संमेलनामध्ये त्याची सविस्तर काही चर्चा करता येणार नाही. या देशामध्ये बाबासाहेबांना ते अभिप्रेत होतं की भांडवली लोकशाहीचं सामाजिक लोकशाहीमध्ये ते रूपांतर व्हायला आहे. रूपांतर का झालं नाही? स्वातंत्र्याचा लढा ज्या काँग्रेसनं चालवला, ज्या काँग्रेसचं पहिलं राष्ट्रीय सरकार नेहरू सारख्या समाजवादी विचाराची बांधिलकी असलेल्या नेत्यानं केलं, तिथपासून तर आजपर्यंत आगळ्या सत्ता काँग्रेसनं केंद्रात भोगली. राजाच्या विषयी कोणी बोलणार नाही. दुसऱ्या स्वातंत्र्याचे जे करते कडविते होते ते मैदानात उतरले. भांडवली लोकशाहीचे जे आविष्कार आहेत त्या आविष्कारांमध्ये एकेकाळी मार्क्सवादी असलेले दुसऱ्या स्वातंत्र्याचे नेते, त्यांना माहीत असतानाही पुढे जे काही झालं इंदिरा गांधीच्या एकाधिकारशाहीनंतर आणि मग इथे जी आघाडीची सरकार डाव्या उजव्यांचा संगम होऊन वेळोवेळी केंद्रात प्रस्थापित झाली. मेडिकल निग्लिजन्सवर आधारित सेकंड ओपिनियन हा खास कार्यक्रम एबीपी माझा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता एबीपी माझावर सेकंड ओपिनियनचा पहिला एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. सेकंड ओपिनियन हा एबीपी माझावर सुरू होत असलेला नवा कार्यक्रम वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा संबंधित काही महत्त्वाच्या सत्य घटनांवर आधारित आहे. या विशेष मालिकेत वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाच्या काही महत्त्वाच्या गाजलेल्या प्रकरणांवर आणि त्यावर कोर्टानं दिलेल्या ऐतिहासिक निकालांवर आधारित आहे. सेकंड ओपिनियन मधून पहिल्यांदाच अशी प्रकरणं लोकांसमोर येणार आहेत ज्यांनी देशातल्या वैद्यकीय क्षेत्राला ढवळून काढलं. प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी या कार्यक्रमाचे अँकर आहेत. कार्यक्रमाविषयी बोलताना कुलकर्णी म्हणाले, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. हा शो त्याचं महत्त्व अधोरेखित करील. वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाच्या प्रकरणांकडे एका वेगळ्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केला जाईल. काही वैद्यकीय प्रकरणांमध्ये जीव गमवावा लागलेल्या रुग्णांना कसं वाचवलं जाऊ शकलं असतं हेही दाखवलं जाईल. डॉक्टरांची एक छोटी चूकही रुग्णांचं आयुष्य बदलून टाकू शकते. कधी कधी अशीच एखादी चूक रुग्णांसाठी जीवघेणीही ठरू शकते. दाताच्या दवाखान्यात एखाद्या
हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात एखाद्या सर्जरीच्या दरम्यान किंवा अगदी रुटीन चेकअपच्या वेळीही वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा कधीही कुठेही घडू शकतो. सेकंड ओपिनियन वैद्यकीय जगतातील अशाच समस्यांबाबत लोकांना जागरूक करण्याचा, सतर्क करण्याचा एक प्रयत्न आहे. या शोचा प्रत्येक भाग सत्य घटनेवर आधारित असेल. उपचार दरम्यान काही चूक झाली, कोणाची चूक होती, काय केलं जाऊ शकत होतं, अशा प्रश्नांचा धांडोळा इथं घेतला जाईल. या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या घटना प्रेक्षकांना भावुक तर करतीलच, पण सतर्कही करतील. वैद्यकीय क्षेत्रातील समस्या, अडचणी, तांत्रिक बाबी यांची उकलही सरळ सोप्या भाषेत या शोमध्ये होईल. सेकंड ओपिनियनच्या प्रत्येक भागात आधी घडलेलं प्रकरण, झालेल्या चुका आणि नंतर त्याच प्रकरणी सेकंड ओपिनियन दिलं जाईल, ज्यानं भविष्यात प्रेक्षक वैद्यकीय क्षेत्रातील अशी निष्काळजीपणापासून बचाव करू शकतील, असेही त्यांनी नमूद केले. पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 6च्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या हस्ते झाले. जैन हे शुक्रवारी रेल्वेच्या पुणे विभागात वार्षिक कामकाज पाहणी दौऱ्यासाठी आले होते. विस्तारीकरण केलेल्या फलाटांवरून आता 22 डब्यांच्या गाड्या ये जा करू शकणार आहेत. वाढत्या प्रवाशांबरोबर पुण्याच्या विकासाचा वेग पाहता शिवाजीनगर आणि हडपसर येथे अतिरिक्त रेल्वे स्थानक सुरू करण्याची योजना आखण्याचा विचार सुरू आहे. या 2 ठिकाणी टर्मिनल सुरू झाली तर येथून काही लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात येतील. त्यामुळे पुणे स्थानकावरील भार कमी होईल. पुणे रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पुण्यासाठी नवीन रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविता येत नसल्याची स्पष्टोक्ती सुबोध जैन यांनी केली. त्यामुळे पुढील वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुण्यासाठी नवीन गाड्यांची शक्यता धूसर झाली आहे. जैन यांच्या हस्ते पुणे दौंड आणि दौंड मनमाड या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ कोनशिला बसवून झाला. भारत इतिहास संशोधन मंडळातील संशोधकांना छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र मिळाले आहे. भोर तालुक्यातील रांजे गावाच्या पाटलाने स्त्रीविषयक गैरवर्तन केल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडले होते. हा प्रसंग या पत्रांमध्ये नमूद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 28 जानेवारी 1646 रोजी हे पत्र आपल्या अधिकाऱ्यांकडून लिहून घेतले होते. यावर शिवरायांची अस्सल मुद्रा देखील दिसते, अशी माहिती संशोधक मंडळाचे सचिव भावे यांनी दिली. ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, अजित पटवर्धन, डॉक्टर अनुराधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या. अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन हे शिवचरित्र साहित्य खंडासाठी संशोधन करीत असताना 9 डिसेंबर 2012 रोजी ज्येष्ठ संशोधक स. ग. जोशी यांच्या भारत इतिहास संशोधन मंडळातील दफ्तरांमध्ये हे पत्र त्यांना मिळाले. त्यानंतर गजानन मेहेंदळे यांच्या सहकार्याने त्यांनी पत्राचा कागद, भाषा, लिखाण, शब्द, पत्रांवरील शिवरायांचा शिक्का यांचा अभ्यास केला. यावरून हे शिवाजी महाराजांचेच मूळ पत्र असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जुन्नरी प्रकारच्या राखाडी आणि मळकट रंगाच्या कागदावर लिहिलेल्या या पत्रातील सुमारे 75% मजकूर वाचता येत आहे, तर उरलेला मजकूर पुसट झाला आहे. सुमारे 366 वर्षापूर्वीच्या या पत्राला ऐतिहासिक मूल्य आहे. हे पत्र जास्तीत जास्त वर्ष टिकून राहण्यासाठी केंद्र सरकारच्या ऐतिहासिक कागदपत्रे जतन करणाऱ्या प्रयोगशाळेचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही भावे यांनी सांगितले. गदिमांच्या प्रत्येक शब्दाने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला, अशी भावना ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी व्यक्त केली. कलाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गदिमा प्रतिष्ठानतर्फे यशवंत देव यांना दादासाहेब फाळके चित्रनगरीचे संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगुळकर, श्रीधर माडगुळकर उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना गदिमा स्नेहबंध पुरस्कार, सुबोध भावे यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार, डॉक्टर आरती दातार यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार आणि मधुरा दातार यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. यशवंत देव म्हणाले, गदिमांच्या प्रत्येक शब्दाने हृदयाचा ठाव घेतला. पु ल आणि गदिमांप्रमाणे आपल्याला सर्व यावं असं मला वाटे, परंतु त्यांच्या वेशाची नक्कल करता येते, आवेशाची नाही, हे मला कळलं. नकलेपेक्षा स्वतःला सिद्ध करणारा कलाकारच कलेच्या प्रांतात मोठा होऊ शकतो. सुधीर फडके, गदिमा आणि पु ल देशपांडे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या कलेला आकार मिळाला. त्यांच्याच आशीर्वादाने मी स्वतःची प्रतिभा सिद्ध करू शकलो. भेट एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा. एक एक शब्द अक्षर म्हणजे बस नश्वर नाही असं अक्षर. टाळ्या हल्ली सांगतात टाळीवर, टाळी होऊन जाऊन दे म्हणून मी आपलं तुम्हाला सवय झाली असेल म्हणून
मला असं म्हणायचं आहे की गदिमा नेमके शब्द वगैरे त्यांचं निराळं सांगायला नको, पण ह्या ज्या ओळी आहेत, 2 ओंडके जी ह्या भरताच्यासाठी सांगितलेले आहेत की माणसं जवळ येतात तेव्हा आनंद होतो, आणि पण एक नियतीची लाट अशी येते की दोघांना लांब करून टाकते. असा हा विरह आणि मिलन यांचा जो संबंध ओंडक्यांचा आश्रय घेऊन मांडगूळकरांनी सांगितला, तेव्हा मला त्यावेळेला वाटलं होतं हा शब्द कशाला वापरला, दुसरा काही चांगला शब्द वापरला नसता का. म्हणून मी प्रयत्न करत असतो नेहमी की आपण असं असतं तर काय लिहिलं असतं. त्यानंतर मला कळलं की ते मूर्खपणाचं झालं असतं. उदाहरणार्थ मी म्हटलं की भेटतात काष्टखंड 2 सागरी. संस्कृत मला कळतं, हे लोकांना कळवण्यासाठी मी काष्टछंद शब्द वापरतो. भेटतात काष्टखंड 2 सागरी, एक लहर दोघांचा विरह चिर करी. काय अलिट्रेशन आहे. अरे बोडक्याचं अलिट्रेशन, तो ओडक्याने मनुष्य तरतो, या काष्टखंडाने मरेल काय. नाही, खरंच योग्य तो शब्द योग्य त्या ठिकाणी वापरणं ही मांडगूळकरांची जी ताकद होती. आणि ते त्या प्रसंगाला शरण जाऊन जो येत असे शब्द, तो मांडगूळकरांचा शब्द होता. दाखवण्यासाठी नव्हे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आम्ही आमचं काहीतरी दाखवण्यासाठी शब्द वापरतो, त्या प्रसंगाची आयशी तैशी. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, गदिमांनी जीवनाचे तत्वज्ञान दिले. प्रत्येक मराठी माणसाने जीवन समृद्ध करणारा हा महान सारस्वत म्हणजे मराठी मातीला पडलेलं सुंदर स्वप्न होतं. राम नाईक म्हणाले, गदिमांशी माझे केवळ स्नेहबंधन नव्हे तर ऋणानुबंध होते. त्यांच्या प्रेमातून मी कधीही उतराई होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये मुळा आणि मुठा नदीच्या पात्रात 7 मृतदेह सापडले आहेत. यातील अनेक मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी डेंगळे पुलाखाली एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटवण्यात येत आहे. या आठवड्यात वृद्धेश्वर घाटाजवळ 2 मृतदेह सापडले होते. त्यानंतर गुरुवारी डेंगळे पुलाखाली एक मृतदेह सापडला आहे. बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला आहे, तर मुळा नदीत येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 मृतदेह सापडले आहेत. डेक्कन, शिवाजीनगर, येरवडा आणि बंड गार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत नसली तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मृतदेहांची ओळख पटल्यावर उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. 16 डिसेंबर रोजी पुण्यात रवींद्रनाथ टागोरांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि मुंबईतील नृत्यसुधा यांच्या सहकार्याने येत्या रविवारी तोता कहाणी आणि मरणालिंगन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विमाननगर येथील सिम्बॉसिस सभागृहात हे कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले, नृत्यसुधाच्या स्वाती गुहादे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शर्मिला मुजुमदार, जीवक डावरे हे उपस्थित होते. मुलांना आवडेल तसे शिकू द्यावे, मुक्त शिक्षण असावे, असे रवींद्रनाथ टागोरांचे मत होते. आजही शिक्षणाबाबत परिस्थिती बदललेली नाही या विषयावर भाष्य करणारे तोता कहाणी हे नाट्य आहे. वाशी येथे कार्यरत असलेल्या नृत्यसुधा या संस्थेतर्फे मरणालिंगन या कार्यक्रमात टागोरांच्या काही कवितांवर परिमल फडके हे नृत्याविष्कार सादर करणार आहेत. संकेत है, दीप एक प्रकाश है जो ये संकेतित करता है कि उजाले के लिए जलना होता है. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉक्टर दामोदर खडसे यांच्या 3 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर आनंद प्रकाश दीक्षित, नवनीत डायजेस्टचे संपादक विश्वनाथ सचदेव उपस्थित होते. डॉक्टर खडसे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित कागज की जमीन पर, डॉक्टर खडसे लिखित अतीत नहीं होती नदी हा काव्यसंग्रह व खडसेंच्या सन्नाटे में रोशनी या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद प्रकाश पेरताना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.